आकाशवाणी मुंबई. तुषार पवार आणि मी दर्शना जोगदनकर. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. नौदलाच्या वागीर पाणबुडीचं कार्यान्वयन उद्या होणार. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथातून राज्यातल्या 3.5 शक्तिपीठांचं दर्शन. भारतीय कुस्ती महासंघाची सर्व कामं स्थगित करण्याचा केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा निर्णय. गुरुकुल प्रतिष्ठानचा पंडित हरिप्रसाद चौरसिया पुरस्कार ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांना प्रदान. आणि विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेंभुर्णे यांचं निधन. भारतीय नौदलाच्या 5व्या कलवरी प्रकारातल्या वागीर पाणबुडीचं कार्यान्वयन उद्या होणार आहे. मुंबईच्या माझगाव गोदीत फ्रान्सच्या मेसर्स नेव्हल ग्रुप या खासगी कंपनीच्या सहकार्याने ही पाणबुडी तयार झाली आहे. नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरिकुमार यांच्या हस्ते पाणबुडीचं उद्घाटन होणार आहे. आत्तापर्यंत सर्वात जलद गतीने ही वागीर पाणबुडी तयार केली आहे. वागीरच्या समावेशामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे. देशातल्या अल्पसंख्याकांसह प्रत्येक समुदाय सकारात्मकतेनं पुढे जात असल्याचं कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलंय. ते बीबीसीच्या डॉक्युमेंटरीचा संदर्भ देताना म्हणाले की देशात आणि देशाबाहेर सुरू असलेल्या चुकीच्या अभियानांमुळे प्रधानमंत्र्यांची प्रतिमा खराब होऊ शकत नाही. परंतु असं असलं तरी आजही बीबीसीवरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर काही भारतीयांचा विश्वास असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. येत्या 26 जानेवारीला भारताच्या 74व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्रासह 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे एकूण 23 चित्ररथ सहभागी होणार आहेत. यावर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथावर कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका ही 3 पूर्णपीठे आणि वणीची सप्तशृंगी हे अर्ध अशा 3.5 शक्तिपीठांचा देखावा साकारला जाणार आहे. महिला शक्ती ही यंदाच्या संचलनाची मध्यवर्ती संकल्पना असेल. त्यामुळे नौदल, हवाई दल आणि सैन्य दलांच्या पथकांचं नेतृत्व महिला अधिकारी करणार असल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेत महाराष्ट्राला दुसरं पारितोषिक मिळालं. एकूण 15 राज्यांचे समूह यात सहभागी झाले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रानं धनगरी नृत्य लोककला या प्रकाराचं अप्रतिम सादरीकरण केलं. भारताच्या G20 अध्यक्षतेअंतर्गत गुजरातमध्ये गांधीनगर इथे आजपासून बिझनेस 20 या बैठकीला सुरुवात होणार आहे. G20 नेत्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर या समूहाकडे ज्या धोरणात्मक शिफारसी सुपूर्द केल्या जाणार आहेत त्या तयार करण्यासाठी या बैठकीचं आयोजन केलं आहे. भारताच्या G20 या अध्यक्षतेच्या काळात गुजरात इथं होणाऱ्या 15 कार्यक्रमांपैकी हा पहिलाच कार्यक्रम आहे. G20 समूहाच्या पर्यावरण आणि हवामान संबंधीच्या कृती दलाची पहिली बैठक 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान बंगळुरू इथं होईल. किनारपट्टीच्या प्रदेशांचा शाश्वत विकास, निकृष्ट जमिनी आणि परिसंस्थांचं पुनरुज्जीवन, जैवविविधतेची वृद्धी आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला चालना देणं यावर या बैठकीचा भर असेल. या बैठकीदरम्यान प्रतिनिधी बंगळुरूच्या कलेकरे वृक्षोद्यान आणि बन्नेरघट्टा जैव उद्यानाला भेट देतील. कर्नाटकातल्या 4 प्रमुख वन परिसंस्थांचीही ते पाहणी करतील. कर्नाटकाच्या वन विभागानं या परिसंस्थांमध्ये वापरलेली वन पुनरुज्जीवन प्रारूपं आणि वनस्पती जैवविविधतेचं यशस्वी पुनरुज्जीवनाचे प्रयोगही या प्रतिनिधींना दाखवले जाणार आहेत. बन्नेरघट्टा जैव उद्यानात फुलपाखरू उद्यान आणि प्राणीदर्शन सफरही हे प्रतिनिधी करणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराचं वितरण होणार आहे. दिल्लीच्या विज्ञान भवनात हा पुरस्कार सोहळा होईल. यावेळी राष्ट्रपती अनन्यसाधारण कामगिरी केलेल्या 11 मुलांना राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करतील. कला आणि संस्कृती, शौर्य, नवोन्मेष, शिक्षण, समाजसेवा आणि क्रीडा अशा 6 क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 5 ते 18 या वयोगटातील मुलांची निवड केली जाते. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्याला पदक, 1 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र दिलं जातं. यानंतर 24 जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्या मुलांशी संवाद साधणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी या देखील स्वतंत्रपणे या पुरस्कार विजेत्या मुलांशी संवाद साधतील. राज्यमंत्री डॉक्टर मुंजपारा महेंद्रबाई हे देखील यावेळी उपस्थित असणार आहेत. गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी परस्पर संवाद महत्त्वाचा आहे असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलंय. हायर एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीनं आयोजित भारतात उच्च शिक्षणातली धोरणं, निश्चिती आणि परिवर्तन या विषयावरच्या कार्यशाळेचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते आज झालं. त्यावेळी ते बोलत होते. उच्च शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र आल्यानं नव्या आव्हानांना समर्थपणे सामोरं जाणारी आणि सक्षम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करता येईल असं ते म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 29 जानेवारीच्या रविवारी सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 97वा भाग असून त्यात कोणत्या विषयाच्या निवडीबाबत नागरिकांनी त्यांची मते, विचार सांगावेत असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे. नागरिक त्यांचे विचार नमो ॲप अथवा माय गव्ह ओपन फोरमवर शेअर करू शकतात. तसंच 1800-117800 या टोल फ्री क्रमांकावर देखील त्यांची मतं हिंदी अथवा इंग्रजी भाषेत रेकॉर्ड करून पाठवू शकतात. हा टोल फ्री क्रमांक 27 जानेवारीपर्यंत खुला राहणार आहे. त्याचप्रमाणे नागरिक 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊ शकतात. त्यानंतर त्यांना SMS-वर लिंक येईल, त्याद्वारे ते थेट प्रधानमंत्र्यांना त्यांचे विचार सांगू शकणार आहेत. देशभरात सध्या 1960 कोविड रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या 24 तासात 117 कोविड रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या कोविड रुग्ण बरे होण्याचा दर 98.81% इतका आहे. आतापर्यंत देशभरात 4,41,00,000 जण कोरोनातनं बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 140 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे 27,000पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 220,27,00,000च्या वर गेली आहे. त्यात 22,40,00,000पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. राज्यात आज सकाळपासून 328 नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 17,77,00,000च्या वर गेली आहे. त्यात 95,52,000पेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील. भरड धान्यावर लक्ष केंद्रित करून अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सर्व लाभधारकांना एका समान व्यासपीठावर आणण्याच्या दृष्टीनं मध्य प्रदेशात मंडला इथं 2 दिवसांच्या भरड धान्य परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी या महोत्सवाचं काल उद्घाटन केलं. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर केले. त्या पार्श्वभूमीवर ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. यावेळी आपल्या उद्घाटनाच्या भाषणात प्रल्हाद सिंह पटेल यांनी भरड धान्यांचं महत्त्व सांगितलं आणि भरड धान्यांवर आधारित मूल्यवर्धक उत्पादनांना बाजारपेठेच्या दृष्टीनं असलेलं महत्त्व विशद केलं. IIT मद्रास या संस्थेनं आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल पुढे टाकलं आहे. संस्थेनं भरोस ही मोबाईल ऑपरेटिंग प्रणाली विकसित केली असून त्याचा फायदा भारतातल्या 100 कोटी मोबाईल धारकांना होणार आहे. मद्रास IITच्या JNK ऑपरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं हे भरोस ही स्वदेशी प्रणाली तयार केली आहे. या प्रणालीमुळे स्वदेशी डिजिटल क्षेत्राच्या विकासासाठी एक महत्त्वाचं पाऊल टाकलं गेलं आहे. भारतीय कुस्ती महासंघाची सर्व कामं स्थगित करायचा निर्णय केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं घेतला आहे. पर्यवेक्षण समितीची औपचारिक स्थापना होऊन महासंघाच्या दैनंदिन कामकाजाचा ताबा या समितीकडे जाईपर्यंत ही स्थगिती कायम असेल. उत्तर प्रदेशात गोंडा इथं होत असलेली मानांकन स्पर्धा रद्द करावी आणि या स्पर्धेतल्या सहभागींकडून घेतलेलं प्रवेश शुल्क परत करावं असे निर्देशही क्रीडा मंत्रालयानं दिले आहेत. दरम्यान मंत्रालयानं महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांना तातडीनं निलंबित केलं आहे. ठाण्याच्या गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांना आज ठाण्यातील गडकरी रंगायतन इथं प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन प्रभा अत्रे यांना गौरवण्यात आलं. मानपत्र, शाल आणि 1 लाख रुपयाचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. देशाच्या सीमा ओलांडून भारतीय शास्त्रीय संगीत पोचवण्याचं काम प्रभा अत्रे यांनी केलं आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. राज्यातले सरकार सर्व घटकांचं असून आमचं सरकार कलाप्रेमी आहे असं सांगत शास्त्रीय संगीत क्षेत्रासाठी योजना सुचवल्यास त्याचा सन्मान केला जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने बासुरी उत्सव देखील आयोजित करण्यात आला होता. माहिती आणि प्रसारण मंत्रालय सध्या स्वच्छता पंधरवडा राबवत आहे. त्याअंतर्गत आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग विविध जिल्ह्यांमधल्या स्वच्छता अभियानाचा आढावा घेत आहे. आज जाणून घेऊया पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातल्या बरवाड पाडा या गावानं सांडपाणी व्यवस्थापनेसाठी लोकसहभागातून राबवलेल्या अनोख्या प्रयोगाबाबत जव्हार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांच्याकडून.
काही महिन्यापूर्वी ग्रामसभेमध्ये गावात असणाऱ्या सांडपाण्याचा आणि त्यातून उद्भवणाऱ्या आजारांवर चर्चा घडवून आणली. मग महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक घराला शोषखड्डा हे काम स्वीकारलं. आज हे शोषखड्डे बांधून पूर्ण झाले असून गावामध्ये कोणत्याही प्रकारचं सांडपाणी उघड्यावर येत नाही व त्यामुळे डासांपासून होणारे आजार नष्ट झाले आहेत. गावामधील स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन झालं आहे. त्यामुळे गाव अतिशय आनंदी आणि आरोग्यपूर्ण वाटत आहे. वर्धा जिल्ह्यात होणार असलेल्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर विशेष स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेविषयी अधिक माहिती देत आहेत वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले. वर्ध्यामध्ये 3, 4, 5 लाख 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातलेलं आहे. त्या स्वावलंबी ग्राउंडवर आज त्याची पूर्वतयारी म्हणून इथे एक स्वच्छता मोहीम आज सर्वांच्या मार्फत राबवण्यात आली. सर्व NGOs मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत. मोहीम अशीच चालू राहील आणि याच्यामध्ये सर्व घटकांचा भरभरून प्रतिसाद लाभला आहे. माझी सर्व वर्धेकरांना विनंती की आपण आपल्या गल्लीमध्ये स्वच्छता मोहीम राबवावी, जेणेकरून वर्धा आपलं जे शहर आहे ते अत्यंत स्वच्छ सुंदर दिसेल. आपल्याकडे जे माननीय अतिथी येणार आहेत, मोठे मोठे साहित्यिक अनेक डिग्नेटरीज येणार आहेत, त्यांना आणि सर्वांना एक चांगला संदेश जाईल. या मोहिमेविषयी काय वाटतं याबद्दल वैद्यकीय जनजागृती मंचाचे सचिन पावडे यांनी आकाशवाणीला सांगितलं. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या दृष्टीने वर्धेत येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करणार आहे. तर जसं आपण एखादा समारंभ असताना आपल्या घराची साफसफाई करतो, त्याप्रमाणे आज सगळ्या वर्धेतले शासन आणि सामाजिक संस्था एकत्र मिळून हा जो उपक्रम राबवला, खरंच एक स्तुत्य उपक्रम आहे. वर्धेच्या परंपरेला साजेसा असा उपक्रम आहे आणि हा स्वच्छतेचा उपक्रम समाजाप्रती माझं काहीतरी देणं लागतं ही भावना घेऊन वर्धेकर राबवतात आहे. हा वर्षभर नव्हे, नेहमीसाठी वर्धेमध्ये या संमेलनाच्या माध्यमातून राबवला जाईल आणि एक आठवण या संमेलनाची राहील असं मला वाटतं. डिजिटल पेमेंटमुळे आर्थिक व्यवहारांमध्ये सुलभता आली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशातून म्हटलं आहे. भारतीयांनी या नवीन तंत्रज्ञानाशी चांगलं जुळवून घेतलं असल्याचंही त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात नमूद केलं आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत कोरियाच्या एन सयांगनं महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात सयांगनं जपानच्या अकाने यामागुशीचा 15-21, 21-16 आणि 21-12 अशा गेममध्ये पराभव केला. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अव्वल मानांकित डेन्मार्कच्या व्हिक्टर एलेक्सनचा सामना थायलंडच्या के कुनलाऊ विटिरसन याच्याशी सुरू आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात व्हिक्टर एलेक्सननं इंडोनेशियाच्या बॅडमिंटनपटूचा 21-6, 21-12 अशा गेममध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. एलेक्सननं यापूर्वी 2017 आणि 2019 मध्ये इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. ओडिशा इथं सुरू असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताचा सामना आज न्यूझीलंड विरोधात होईल. उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी संध्याकाळी 4:30 वाजता मलेशिया आणि स्पेन यांच्यात सामना होईल. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये आज महिला दुहेरीमधील सानिया मिर्झाचं आव्हान संपुष्टात आलं. दुसऱ्या फेरीतल्या सामन्यात सानिया मिर्झा आणि अॅना डॅनिलिना यांच्या जोडीला पराभव स्वीकारावा लागला. पुरुष दुहेरीत एन श्रीराम बालाजी आणि जीवन नेंदुचेझियान या जोडीला जेरेमे चार्डी आणि फॅब्रिस मार्टिन या फ्रेंच जोडीकडून दुसऱ्या फेरीत 6-4, 6-4 असा पराभव पत्करावा लागला. राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेंभुर्डे यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. चंद्रपूर जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात त्यांनी वेगळं स्थान निर्माण केलं होतं. वरोरा भद्रावती मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले होते. टेंभुर्डे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात. एकनिष्ठ आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून राज्याच्या राजकारणात त्यांची विशेष ख्याती होती. त्यांच्या इच्छेप्रमाणे मरणोत्तर त्यांचं पार्थिव शरीर वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडावं याकरता वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नौदलाच्या वागीर पाणबुडीचं कार्यान्वयन उद्या होणार. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथातून राज्यातल्या 3.5 शक्तिपीठाचं दर्शन. भारतीय कुस्ती महासंघाची सर्व कामं स्थगित करण्याचा केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा निर्णय. गुरुकुल प्रतिष्ठानचा पंडित हरिप्रसाद चौरसिया पुरस्कार ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांना प्रदान. आणि विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेंभुर्डे यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.